हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो बघा, 2024 पासून जे पीएसआयचं फिजिकल असतं त्यामध्ये आयोगाने काही चेंजेस केलेले आहेत. ते चेंजेस आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. कारण बघा, 2022 ला जे ग्राउंड होतं पीएसआयचं ते 60% क्वालिफाईंग होतं. 2023 ला 70% क्वालिफाईंग आहे 100 पैकी. आणि 2024 ला आयोगाने यामध्ये बदल केलेला आहे. तसेच जे महिलांसंबंधी ग्राउंड आहे त्यामध्ये देखील आयोगाने चेंज केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जो काही चेंज केलेला आहे तो कोणत्या इव्हेंटमध्ये केलेला आहे, तसेच क्वालिफाईंग पर्सेंटेज वाढले आहे की कमी झालेले आहे हे सर्व आपण बघणार आहोत. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सिंपली सांगेल की 2024 साठी कसं फिजिकल होणार आहे किंवा त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतील, किती % मार्क्स लागतील क्वालिफाय होण्यासाठी, हे सर्व आपण बघूया. त्यानंतर 2024 आणि 23 मध्ये काय काय फरक आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. तर बघा, आयोगाने दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी जे पीएसआयचं फिजिकल असतं, बघा तुम्हाला माहित असेल की 4 स्टेजेस असतात पीएसआय बनण्यासाठी. पहिली म्हणजेच प्रिलिम्स, दुसरी म्हणजेच मेन्स, तिसरी म्हणजेच फिजिकल आणि चौथी म्हणजेच इंटरव्ह्यू. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, तुमची ग्राउंडची टेस्ट आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू. तर यामधील तिसरी स्टेज महत्त्वाची आहे, कारण जर तुम्ही तिसरी स्टेज पार नाही झाले तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार नाही आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही इंटरव्ह्यू दिला नाही तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आयोगाने बघा 2024 पासून ज्या काही एक्झाम होतील पीएसआयच्या कंबाईनच्या, तर त्यामध्ये फिजिकलमध्ये चेंजेस केलेले आहे. ते कोणकोणते चेंजेस आहे बघा. आता आयोगाचं एक प्रसिद्धी पत्रक आहे बघा, ऑफिशियल आहे. आयोगाने शारीरिक चाचणीची सुधारित मानके म्हणजे रिवाइज स्टँडर्ड रिलीज केलेली आहे सन 2024च्या जाहिरातीपासून. म्हणजे ही 2022 ला देखील लागू नव्हती, 23 ला देखील नसणार आहेत आणि 24 लाही 24 ची जी जाहिरात येईल त्यापासून हे लागू होतील. बघा, बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की महिलांचं फिजिकल निघत नाहीये, म्हणजे महिलांना क्वालिफाईंग मार्क्स देखील पडत नाहीये. मग हाच विचार आयोगाने केला आणि आयोगाने महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणी करता लांब उडीची मानके किंवा निकष सुधारित करण्याची बाब विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने पीएसआय मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणी करता अहर्तकारी गुणांची टक्केवारी तसेच महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. बेसिकली या पॅराग्राफचं काय म्हणणं आहे की जे महिला आहेत त्यांचं ग्राउंडमध्ये चेंजेस करण्याचा आयोगाचा विचार होता आणि त्यानुसार आयोगाने केलेला आहे. सुधारित टक्केवारी म्हणजे जे काही क्वालिफाईंग तुमचे पर्सेंटेज आहे त्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आणि महिलांसाठी काही इव्हेंट्स आहेत त्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर सांगतो फिजिकलचं. यामध्ये 4 इव्हेंट असतात. पहिलं म्हणजे पुरुषांसाठी सांगतो. पुरुषांसाठी तुम्हाला 800 मीटर रनिंग, त्यानंतर पुलअप्स असतात, गोळाफेक असतो आणि लांब उडी असते. महिलांसाठी पुलअप सोडून इतर 3 इव्हेंट असतात, म्हणजे 400 मीटर रनिंग, गोळाफेक आणि लांब उडी. तर महिलांमधील जो लांब उडी हा प्रकार आहे तर त्यामध्ये आयोगाने सुधारणा केलेली आहे. तसेच बघा, 2022च्या फिजिकलला 60% गुण क्वालिफाईंग होते पीएसआयच्या फिजिकलमध्ये, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 60+ गुण मिळाले तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकाल. 2023 ला मित्रांनो हेच गुण 70% क्वालिफाईंग आहेत, म्हणजे आता अजून फिजिकल व्हायचे आहेत, त्यामध्ये 70%च्या वर मार्क्स तुम्हाला मिळवावे लागतील तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकाल. पण 2024 पासून आयोगाने काय अट टाकलेली आहे तर फक्त 60% गुण तुम्हाला क्वालिफाईंग आहेत. 60% जो जाईल तो इंटरव्ह्यू देऊ शकेल. मग हे लक्षात ठेवा, 2022 ला 60% गुण होते, 23 ला आता 70 असणार आहेत आणि 24 ला 60% असणार आहेत. बघा, इथे सांगितलेलं आहे शारीरिक चाचणीचे गुण अहर्तकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 60 गुण आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता निवडीकरता विचार होणार नाही. म्हणजे हे फक्त क्वालिफाईंग आहे. तुमचं जे फिजिकल टेस्ट आहे ती फक्त क्वालिफाईंग आहे पीएसआयसाठी. 2024 पासून ती 60 गुण एवढी असणार आहे. आणि बघा, महिलांसाठी जो लांब उडी हा इव्हेंट आहे, महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांकरता शारीरिक चाचणीसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक असे 3 प्रकार असतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. त्यातील लांब उडीचे अंतर व गुण आयोगामार्फत सुधारित करण्यात आले आहे. बघा, लांब उडीचे अंतर 3.70 मीटर किंवा जास्त जर असलं तर 30 गुण तुम्हाला मिळतील, म्हणजे लांब उडीचा इव्हेंट 30 गुणांचा आहे. आणि त्यानंतर बघा, इथे जे जसं जसं अंतर कमी होत जाईल तसे तसे तुमचे गुण कमी होत जाईल. हे 3.70 आयोगाने केलेलं आहे. अगोदर 4 मीटरपेक्षा जास्त अंतर होतं, त्यामुळे महिलांनाही पॉसिबलच नव्हतं. बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो महिलांसाठी 2023 ला जी स्टँडर्ड्स आहेत तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही. बघा,
लांब उडीमध्ये महिलांना 4 मीटर किंवा जास्त तेव्हा 30 गुण मिळायचे, पण आता आयोगाने ती अट शिथिल केलेली आहे. 3.70 मीटर किंवा जास्त जर तुमचं लांब उडी असेल तर तुम्हाला 30 गुण मिळतील. फक्त याच इव्हेंटमध्ये चेंज आहे. आणि बिग चेंज, मोठा चेंज म्हणजे की क्वालिफाईंग जे पर्सेंटेज होते त्या अगोदर 70 होते, आयोगाने आता 60 केलेले आहे. जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही, इझी गोष्टी आहेत. बाकी सर्व जे आहे ते तुम्ही या PDF मध्ये वाचू शकतात, तेवढं फारसं इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त आपण एक नजर टाकूया की PSIला कोणकोणते फिजिकल इव्हेंट असतात आणि त्यांना किती गुण असतात. बघा, पुरुष व तृतीयपंथी पुरुष उमेदवारांकरता जे काही इव्हेंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत तुम्हाला. हे 2024च्या जाहिरातीपासून आहेत. पुरुषांसाठी सेम आहेत 2023ला देखील, आणि 22ला देखील सेम होते. फक्त महिलांमध्ये 24 पासून जो लांब उडीचा इव्हेंट आहे त्यामध्ये चेंजेस आहे, मी तुम्हाला सांगितलं. पुरुषांसाठी धावणे इव्हेंट आहे, पुलअप इव्हेंट आहे, गोळाफेक आहे, आणि त्यानंतर शेवटचा इव्हेंट आहे लांब उडी. लांब उडीचे 15 गुण, गोळाफेकचे 15 गुण, असे 30 गुण झाले तुमचे. आणि 800 मीटरचे 50 गुण, असे 80 गुण. आणि हे जे पुलअप्स आहेत त्याचे 20 गुण, असे तुमचे एकूण 100 गुणांची फिजिकल टेस्ट घेतल्या जाते. मग बघा, पुरुषांना 800 मीटर धावण्यासाठी 2.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी जर लागले तर 50 गुण म्हणजे आउट ऑफ गुण मिळतात. बेसिक गोष्ट आहे. 2 मिनिटे 30 सेकंदच्या आतमध्ये जर तुम्ही 800 मीटर मारलं तर तुम्हाला 50 गुण मिळतील. 2 मिनिट 30 सेकंदपेक्षा जास्त परंतु 2 मिनिट 40 सेकंदपेक्षा कमी म्हणजे 10चा गॅप, 10 सेकंदांनी फरक आहे, आणि 44 गुण मिळतील. 6 गुणांची कपात इथे होणार आहे. अशा प्रकारे हे इथं वेळ दिलेला आहे तुम्हाला 800 मीटरचा, आणि इथे तुमचे मार्क्स दिलेले आहेत. जर तुम्हाला 3.5 मिनिटापेक्षा जास्त लागले सो यू विल गेट 0 मार्क्स. आणि जर तुम्हाला इथे 0 मिळाले तर तुम्ही डिस्क्वालिफाईज होता, कारण इथेच जर तुमचे 50 गुण गेले सो देर इज नो चान्स दॅट यू विल क्वालिफाय दी फिजिकल टेस्ट. पुलअप्स बघा, तुम्हाला एक पुलअप 2.5 गुणांचा असतो. तुम्हाला पुलअप्स मारावे लागतात. पुलअप्स तुम्हाला माहीत असतील. असे 20 गुण तुम्हाला पुलअप्सचे मिळतात. गोळाफेकमध्ये 15 गुणसाठी गोळा तुम्हाला आहे. 7.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर जात असेल सो यू विल गेट 15 मार्क्स. ओके, 15 गुण तुम्हाला मिळतील जर 7.5 पेक्षा जास्त मीटरचा गोळा तुमचा असेल तर. आणि जनरली असतो बघा, पोलीस भरतीसाठी 8.5 मीटरचा असतो, PSIसाठी 7.5 आहे. सो तेवढं फारसं कठीण नाही आहे. म्हणजे तुमचा ऑन एन ॲव्हरेज 7 मीटर ते 7.5 मीटरपर्यंत जरी गेला तरी तुमचा 12.5 गुणांचा तो गोळा होत असतो, जे की क्वालिफाय होण्यासाठी ठीक आहेत म्हणजे मार्क्स. ओके, लांब उडीसाठी बघा 4.5 मीटरपेक्षा जास्त जर मारली तर 15 गुण आहेत. आणि ऑदर तुम्ही बघू शकता पुरुषांसाठी. अशा प्रकारे पुरुषांचे इव्हेंट झाले. आता बघा, महिलांचे कोणकोणते इव्हेंट आहे. 400 मीटर 1.15 सेकंदमध्ये जर तुम्ही आला, म्हणजे 1 मिनिट 15 सेकंदच्या आतमध्ये जर तुम्ही मारलं महिलांनी तर तुम्हाला आउट ऑफ गुण म्हणजे 50 गुण आहेत. जर 1 मिनिट 15 सेकंदपेक्षा जास्त परंतु 1 मिनिट 20 सेकंदपेक्षा कमी जर मारलं तर 44 गुण आहेत. आणि असे हे कमी होत जातात जसं जास्त वेळ लागेल. जर तुम्हाला 1.25 मिनिट लागत असतील, म्हणजे 1 मिनिट 45 सेकंद लागत असतील, त्याच्यापेक्षा जास्त लागत असतील तर 0 गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर लांब उडी हा इव्हेंट आहे 30 गुणांना. म्हणजे बघा, पहिला म्हणजे रनिंग 50 गुणांना, लांब उडी 30 गुणांना, आणि गोळाफेक 20 गुणांना. म्हणजे 50, 30, 20, 50 असे तुमचे 100 गुण होतात. लांब उडी 3.70 मीटर हीच अट शिथिल केलेली आहे बघा. अगोदर इथे 4 मीटरपेक्षा जास्त होतं 2024 पासून. 2023ला सेम असणार आहे. 4 मीटर किंवा जास्त असेल 2023ला, 2024ला 3.70 मीटर किंवा जास्त असेल तेव्हा 30 गुण मिळतील. गोळाफेकमध्ये 4 किलो वजनाचा गोळा असेल, 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर महिलांनी फेकला तर 20 गुण त्यांना मिळतील. आणि जेवढं अंतर हे कमी होईल गोळा फेकण्याचं तेवढे गुण तुमचे कमी होतील. सो दीज आर द रिवाइज स्टँडर्ड फॉर PSI फिजिकल फ्रॉम 2024. जे काही जाहिरात येईल आता त्यापासून हे लागू होईल. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला PSI फिजिकलविषयी जे काही डाऊट होते ते क्लिअर झाले असतील. बघा, मी ही PDF जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून तुम्ही वाचू देखील शकतात. सेव्ह करून ठेवा, तुम्हाला भविष्यामध्ये ती उपयोगात येऊ शकते. बघा, आपला एक करंट अफेअरचा कोर्स आहे, त्याविषयी बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे. तो इथे तुम्ही बघू शकतात. आपला करंट अफेअरचा एक कोर्स आहे. या करंट अफेअर्समध्ये, या बॅचमध्ये मी 2023 संपूर्ण करंट अफेअर तसेच 2024चं हाफ करंट अफेअर म्हणजे ऑलमोस्ट जूनपर्यंतचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, ज्या की मी स्वतः लिहिलेल्या आहेत. हँड रिटन नोट्स आहेत, त्या फक्त 20 to 22 पेजेसच्या आहेत. तर तेवढ्या तुम्ही जर केल्या तर तुम्हाला नक्कीच करंट अफेअर्समध्ये चांगले गुण येऊ शकतात. बोथ राज्यसेवा आणि कंबाईनसाठी देखील या आहेत. आणि 2023 या वर्षातील संपूर्ण व्हिडिओज म्हणजे राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, ज्या काही कृषी घडामोडी असतील, नेमणुका असतील, इतर सर्व जे आहेत ते मी या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत. आणि हे फक्त अगदीच तुमच्या 2 दिवसाच्या नाश्त्याच्या प्राईजमध्ये आहे, म्हणजे 99 रुपयामध्ये आहे.
सो 99 रुपयामध्ये तुम्हाला जर एवढं मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही फायदा घेतला पाहिजे. बऱ्याच जणांनी ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळे मी हे प्रमोशन्स बंद केले, कारण जास्त पण ॲडमिशन नको आपल्याला. सो ऑलमोस्ट 5+ ग्रुप आपले झालेले आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल सो यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. तुम्हाला फक्त स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावरती एक फोनपेचं 99 रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि टेलिग्रामला या आय डीवरती हाय टाकावं लागेल किंवा त्या नंबरवरती हाय टाकावं लागेल आणि तो स्क्रीनशॉट सेंड करावा लागेल. तुम्हाला लगेचच त्या ग्रुपमध्ये ॲड केल्या जाईल आणि तुम्हाला सर्व मटेरियल मिळणार आहे. सो बघा, इच्छा असेल तुमची, मार्क्स आणायचे असतील सो तुम्ही घेऊ शकता, तुमची स्वतःची चॉईस असेल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.